नमस्कार मैत्रिणींनो, विवाह बंधन भाग 20. रात्रीचा अंधार हळूहळू पसरत चालला होता. घरात शांतता होती, पण त्या शांततेत अनयाच्या मनात प्रचंड वादळ उठलेलं होतं. भीती होती. खिडकीतून बाहेर पाहत ती विचाराच्या गर्दीत हरवली होती. आज आयुष्यात पहिल्यांदाच तिला स्वतःच्या निर्णयाची भीती वाटत होती. आदित्य खाली हॉलमध्ये एकटाच बसला होता. समोरचा फोटो फ्रेम त्याच्याकडे रोखून पाहत होता. त्याच्या लग्नाचा फोटो. त्या फोटोत दोघांच्या चेहऱ्यावर हास्य होतं, पण आज त्या हास्याचं वजन दोघांनाही सहन होत नव्हतं. अनया हळूहळू खाली आली आणि पावलाचा आवाज ऐकून आदित्यने मान वर केली. काही क्षण दोघेही एकमेकाकडे पाहतच राहिले. त्या नजरेत प्रश्न होते, वेदना होत्या, पण नजर नव्हती. आदित्य, अनयाने हळू आवाजात म्हटलं. काय आदित्य? आदित्यचा आवाज शांत होता, पण त्यात दडलेली जखम स्पष्ट जाणवत होती. आपण असंच एकमेकांपासून दूर राहणार का? त्या अनयाचे डोळे पाणावले. आदित्य उठून उभा राहिला. दूर अनया, आपण कधी जवळ होतो का? खरंच, हे लग्न, हे सगळं समाजासाठी होतं. आपण दोघं कधी एकमेकांना समजून पण घेत नाही. पण भावना. तो थांबला. अनयाच्या डोळ्यातून अश्रू ओघळले. मी प्रयत्न केले आदित्य, पण खूप प्रयत्न. मला माहिती आहे की, तो म्हणाला. पण प्रयत्न पुरेसे नव्हते. त्या क्षणी अनयाला तिच्या आयुष्यातले सगळेच क्षण आठवले. आई वडिलांचा दबाव, समाजाची बंधन आणि आदित्यबद्दल मनात दडलेली प्रेमाची भावना, जी ती कधी व्यक्त करू शकत नव्हती. मी तुला प्रेम करते, अनयाने पहिल्यांदा स्पष्ट सांगितलं. आदित्य थबकला. हे शब्द तो ऐकण्यासाठी कित्येक महिने वाट पाहत होता. पण आज तो क्षण आला. आज ते उशिरा आले होते. प्रेम. तो उशीर हसला, पण त्या हास्यात वेदना होत्या. आज सांगते, जेव्हा सगळं संपत चाललं आहे. अनया म्हणते, आदित्य, मला भीती वाटत होती म्हणून सांगायची, पण माझ्या मनात खूप प्रेम आहे दडलेलं. त्यानंतर काहीच संपलेलं नाही. अनया पुढे आली. आपण अजूनही सावरू शकतो. आदित्यने तिच्याकडे पाहिलं. व विश्वास कसा ठेवायचा अनया? जेव्हा प्रत्येक वेळी मी तुझ्या जवळ आलो, तू भिंत उभी केलीस. अनयाने त्याचा हात धरला. कारण मी घाबरले होते प्रेमाची जबाबदारी घ्यायला. त्या स्पर्शात आदित्य थरथरला. तो हात सोडवू शकला नाही. मनाने तो अजूनही तिचाच होता. आपण एकमेकांना वेळ देऊया, अनया म्हणाली. या लग्नाला खरा अर्थ देऊया. आदित्य शांतपणे बसला. काही क्षण विचारात गेला. त्याच्या मनात जुन्या आठवणी जाग्या झाल्या. अनयाचा हसरा चेहरा, तिची काळजी, तिची शांत उपस्थिती. एक संधी, तो म्हणाला की फक्त एक लास्ट संधी देतो. अनयाच्या चेहऱ्यावर आशेचं तेज आलं. मी वाया जाऊ देणार नाही. त्या रात्री दोघंही वेगळ्या खोल्यात झोपले होते, पण मनाने एकमेकाच्या खूप जवळ होते. पहिल्यांदाच त्याच्या नात्यात प्रामाणिकपणाची सुरुवात झाली होती. पुढील सकाळी अनया लवकर उठली. तिने स्वतःहून स्वयंपाक केला. आदित्य खाली आला आणि तेव्हा तिने हसून त्याला चहा दिला. थँक्स, तो म्हणाला. त्यानंतर ते फक्त एक छोटेसे शब्द होते, पण त्या शब्दात नवीन सुरुवात दडलेली होती. दिवस सुरू लागले. संवाद वाढू लागला. भांडणं झाली, पण त्यामागे समजूत होती. अनयाने आदित्यच्या आयुष्यात जागा मिळवायला सुरुवात केली होती आणि त्यानंतर आदित्यने तिला स्वीकारला. पण प्रत्येक प्रेमकथेत परीक्षा असतेच. एक दिवस आदित्यला ऑफिसमधून बदलीचा फोन आला.
दुसऱ्या शहरात आपण काय करायचे? आदित्यने विचारलं. त्यानंतर अनया क्षणभर गप्प राहिली. मग म्हणाली, आपण एकत्र जाऊया. त्यानंतर आदित्य तिच्याकडे पाहत राहिला. हीच ती अनया होती जी कधीच निर्णय घ्यायची नाही. खरंच? त्याने विचारले. हो, ती ठामपणे म्हणाली. कारण हे लग्न आता फक्त बंधन नाही, तर ते नातं आहे दोघांच्या प्रेमाचं. आदित्यच्या डोळ्यात पाणी आलं. त्याने अनयाला मिठी मारली आणि त्या मिठीत सगळ्या वेदना, सगळे गैरसमज विरघळून गेले. विवाहबंधन आता फक्त एक समाजाचं बंधन राहिलं नव्हतं. ते प्रेमाचं, विश्वासाचं आणि एकमेकांना स्वीकारायचं नातं बनलं होतं. कंटिन्यू भाग 21 नक्कीच बघा. धन्यवाद. लाईक करा, सबस्क्राईब करा.